भयंकर थंडी आणि अगदी 6 वाजता येऊन बसलो इथे. हे बघा, कोणीच नाही. खाणारच खूप हे करतात. त्यांचं असं असतं वेळेचं परफेक्ट पाहिजे. सांगितलं ना टाइम, त्यांनी त्याच टायमाला जायला पाहिजे, म्हणून येऊन बसलेलो आहे. अशासाठी बोलली की 6 वाजता बोलवलं होतं, त्यांनी 6 वाजता बरोबर डॉट उभे राहिले. आम्ही चाललोय आता चहा घ्यायला आणि आता चहा मस्त तयार झालेला आहे. मेरा हो गया विदाउट शुगर, थँक यू. सगळ्यात आधी आम्ही दोघंच होतो आणि नंतर सगळे आले आणि चहा वगैरे झाला. पण ना आज लाल कलरच्या सगळ्यांनी साड्या घातल्या होत्या. मी मात्र ड्रेसच घातला होता. सगळ्यांनी छान लाल साड्या घातलेल्या होत्या. पण ना मला काय झालं, थोडीशी घाई गडबड झाली. गावाकडे कसं आहे, सगळंच एका वेळेस नसतं. काही माझ्या साड्या आहेत ना नाशिकला असतात, तर त्याच्यामुळे काही ती भरली नाही मी बॅगेमध्ये. आणि इथून आम्ही डायरेक्ट चिखलून गेलो होतो ना पुण्याला, त्याच्यामुळे तर साडी काही सोबत नव्हती. आणि मग त्यामुळे कसं आहे, म्हटलं जाऊ द्या, जे आहे ना ते घालून घ्यायचं म्हटलं. भयंकर थंडी, त्यामुळे सगळेच अगदी कुडकुडल्यासारखे बसलेले होते. आणि हे बघा, टोपी स्वेटर अगदी पॅक. रस्त्याने चांगलं उजाडलं होतं आता आणि गाडी आमची चालली होती मनोकामना देवीच्या दर्शनाकडे, म्हणजेच मंदिराकडे. आणि मंदिर मात्र किती उंच आहे ते तुम्ही पुढे बघा. भरपूर धुकं असल्यामुळे कसं आहे, प्रवासाला भरपूर त्रास होत होता. म्हणजे गाडीला बघायला, म्हणजे समोरची गाडी दिसायला फारच त्रास होत होता ड्रायव्हर काकांना. वळणावळणातून घाटाघाटातून आता आमची गाडी निघालेली आहे. इथे पोचल्यावर सिक्युरिटी असते आणि नंतर तिकीट काढलं जातं. तिकीट काढल्यानंतर असे बॅरिकेड लावलेले आहेत आणि एकच पर्सन एका वेळी पुढे सरकू शकतो. आणि बघा, आता पुढे आल्यावर हा रोपवे ना, त्या रोपवे जगातील सगळ्यात उंच असा ठिकाणचा रोपवे आहे. आणि हे मंदिर जगातलं सगळ्यात उंच मंदिर आहे. ते गरुड बघा, ते बघा रोपवे मध्ये. आम्ही केरळ बसले बघा, ते गरुड बसलोय रोपवे मध्ये. सुटी काढा सुटी. कसं वरती चाललंय असंच पाहता कळतं ना. नाही तसं आपण मस्त डोळे झाकून बसलं, काहीच कळत नाही कसं गेलं कसं आलं. उंच की आमचा हा रोपवे ना ढगामधून जात होता मध्ये मध्ये, बर का. मधला पट्ट्यात ढग दिसतात. 70 टन क्रेन होती त्याच्या म्हणजे ह्याच्या खाली आपण किती अजून पलीकडे जायचं. ढगाच्या वरती आलो आपण. बापरे, बघा ढगाच्या वर आहे आपण, ढगाच्या. खरंच सुंदर केलं त्यांनी. हो, विमानामध्ये बसलं की असं दिसतं. तो आपण रात्रीच्या वेळेस गेलो त्यामुळे काही कळलं नाही. हे काय तर वरती, काय तिथं वरती अजून आहे थोडस. बापरे. आम्ही ते ह्याला आपण जीप प्लेन मध्ये बसलो होतो आम्ही. किती भीती वाटली. किती डोंगर पास केलेत राव यांनी. बापरे. यांचे घर आहेत, बघितलं जायला का. आहेत वरती. पायवाट आहे पण बरं का याला. काय पायवाट आहे, सुविधा आहे बरं इथं? एका काहीच इकडून गाडी येते ना. पायवाट आहे, नाही पण गाडी पण येते. काय सुविधा आहे त्यांना इथं? आहेत का काय काय घ्यायचं? अरे कसं शोध लावला असं ना, कसा रोड बनवताना काय केलं असं ना बा. आहे का काही सोर्स? स्वित्झर्लंड त्यांनी हे केलं, असेंबल केलं असेल ना. चर्चेला नुसतं उदाहरण आलं होतं, कशी तयार झाली असेल, काय झालं असेल, हे रोपवे किती टन आहे आणि किती लांब आहे, अंतर किती आहे, किती उंची आहे आणि किती उंचीवर आपण आलेलो आहोत. खरंच सगळ्यात जास्त उंचीवर आम्ही आलेलो होतो. दोघं फॅमिलींबरोबर ना आम्ही 3 दिवस वेगळा टूर पण केला आहे बरं का, पुढे सांगेल. जर्किंग घ्या काय वर थंडी आहे काय नाही. मी तर वरतीच गेल्यावर राहील ना, मंदिरात राहील. तेवढं ऊन आहे. शहर आहे ना, आणि इथे निघलं चांगलं ऊन. रोपवेमधून खाली रस्ता बघा कसा दिसतो. पोचलो. दोन्ही फिर. कामना देवीच्या इथे वरती आल्यावर बघा, दोघी बाजूंनी छान अशी दुकानं होती. इतक्यावरती बांधकाम केलेलं आहे, म्हणजे असा विश्वास नाही बसत की एवढी मोठी बाजारपेठ पण इतक्यावर असू शकते. अगदी गाव वसले. नक्कीच पायवाट असणार आहे, रस्ते पण असणार आहेत. आणि हे जे आहे ना, यांचा पुतळा आहे, यांनीच हा रोपवे स्वतः तयार केलेला आहे आणि डेव्हलप पण यांनीच केलेलं आहे. म्हणजे किती छान ना.
यांचं नाव आहे लक्ष्मण बापू श्रेष्ठ. यांनीच हा सर्व डेव्हलप केलेला आहे एरिया आणि इतक्यावरती रोपवे पण केलेला आहे. आणि आज त्यामुळे कामनादेवीचं दर्शन सगळ्यांना म्हणजे घेता येतं आहे. म्हणजे कसं इतक्यावरती तर आपण चालून नाही जाऊ शकत ना. तर आणि त्यांच्या गावाची वहिवाट आहे वेगवेगळी. हां काहीच देत दिलं. मंदिराच्या आतमध्ये छोटीशी मूर्ती आहे, पण ना तिथे व्हिडिओ वगैरे शूटिंग करू देत नाही, म्हणून मी बाहेरूनच मंदिराचं शूटिंग केलं आहे. आणि इथे वैशिष्ट्य बघा कसं असतं ना, घुमट कसा असतो किंवा कलश वगैरे वेगळ्या पद्धतीचे इथले मंदिर आहेत. आपल्याकडे कसे मंदिर आहेत आणि नेपाळमधल्या मंदिरांचं वैशिष्ट्य कसं आहे, वेगवेगळे असं म्हणजे बांधकाम आहे. आणि हो, फोटो काढण्याचा मोह नाही आवरला बरं का. आता इथे सगळ्या माझ्या मैत्रिणी झालेल्या आहेत. म्हणजे कसं एकत्र प्रवास आता 5 दिवस होत आले ना, त्याच्यामुळे मग ओळखी पाळखी वाढलेल्या आहेत. मग एकत्र फोटो काढणं, भेटणं, बोलणं चालूच होतं. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघा किती सुंदर आहे ना. इकडे बघा म्हणजे बर्फ पण आहे बरं का, अगदी छान असं बघायसारखं आहे. आम्हाला ना इन्स्टंट फोटोची खूप म्हणजे आवड आहे. जिथे जातो ना तिथे आम्ही इन्स्टंट फोटो जर असेल तर नक्की काढतो. तर पुढे ना आल्यावर ना असे फोटोग्राफर होते, मग त्यांना म्हटलं एक फोटो काढून घेऊया. मग आता खूप छान असा फोटो आम्ही काढलेला आहे. आम्ही इन्स्टंट फोटो काढलेला आहे. हे बॅकग्राऊंड हे घेऊन मनोकामना देवी मंदिर. मनोकामना देवी कोणचं गाव मंदिर. कोणचं आहे अच्छा, मनोकामना ही नाव. आणि नंतर पुढे आलो रोपवेकडे. स्थानिक होते ते नेपाळचेच, ते आलेले होते फिरायला. लगेच त्यांच्याशी मैत्री होऊन गेली. म्हणजे कसं थोडंसं जरी आपण व्यवस्थित बोलणं वगैरे असलं ना तर समोरच्यालाही पटतं आणि बोलायला लागतात म्हणजे एकमेकांशी. 2 साल में आपकी देवी माँ है वो? कुलदैवत है आपका? कुलदैवत. बहुत बड़ा है हमारे उधर कुलदैवत बोलते हैं. ये और वो पशुपति है ना, पशुपती. वो अभी हम जाने वाले. बहुत वो है यानी कि उधर चला आम्हाला हे मित्र भेटले बघा. तू तिकडून घे ना. हे बघा आम्हाला हे मित्र भेटले लवकर. घे तिकडून. आता यस. बापरे, मैं पहली इधर बार देखो बैठा बेटा. हाँ 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 हाय बोलो, हाय बोलो. बहुत जगह पे ऐसा है. चला हूँ. बहुत सुंदर बनाया लेकिन उन्होंने. कुईरो बोलते हो, कुईरो. जा नहीं सकते. 1-1.5 महीना रहेंगे तो हम सीख जाएंगे. कि बोले हम भाषा. यानी कि बादलों में है ऐसा लग रहा था. आप इंडिया और इधर बहुत सिमिलर है. हाँ बहुत बहुत. ये तो पहले इंडिया का ही पार्ट हिंदुस्तानी था ना. हाँ पहले अभी हम. मनोकामना देवी दर्शन व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.